महाराष्ट्र सरकारने आता जी हिंदीची सक्ती होती किंवा जे हिंदी इन अ वे अनिवार्य करण्याचा जो प्रयत्न होता तो आता मागे घेतलेला आहे. त्याचा जो GR आहे तो मागे घेतलेला आहे. एक कमिटी नेमली आहे. मला वाटत नाही त्या कमिटीचं काय होईल. पण या अनुषंगाने आज उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र आले आणि त्यांनी एकजुटीचं दर्शन घडवलं आणि मे बी आता ते आपण प्रेडिक्ट नाही करू शकत की BMC इलेक्शन मध्ये काय होईल ते. पण आता तरी असं वाटतंय की बाबा BMC इलेक्शन ते दोघं पण एकत्र लढतील आणि कुठे ना कुठेतरी नवे मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करतील. पण त्याचबरोबर आज जो महाराष्ट्रीयन माणूस मुंबईमध्ये उरला, आता कोणी म्हणतं 38% आहे, कोणी म्हणतं 32% आहे, कोणी म्हणतं 40% आहे. तर तो मराठी माणूस आज मुंबईमध्ये कसा टिकून राहील याच्यासाठी नुसतं आपण कुठच्या तरी पक्षाला वोट करून चालणार नाहीये. ओके, सो त्याच्यासाठी त्या पक्षांनी काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह अजेंडा पण आणणं आवश्यक आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की छोटी छोटी उदाहरणं आहेत. ओके, जेव्हा माननीय बाळासाहेब ठाकरेंनी मराठीचा मुद्दा उचललेला आणि मराठीच्या मुद्द्यावरती त्यांनी आपली शिवसेना क्रिएट केली आणि त्यानंतर जेव्हा त्यांची सत्ता आली 1995 साली, तर त्यावेळी त्यांनी एक छोटीशी एक स्कीम आणलेली झुणका भाकर योजना. तर त्या झुणका भाकर योजनेमुळे झालं काय की बरेचसे जे गरीब लोक होती, आपली मराठी लोक होती, तर त्यांना ना एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली बिझनेस करण्याची आणि त्यांनी ती झुणका भाकर केंद्रात चालू केली आणि त्या अनुषंगाने ते या बिझनेसमध्ये आले. त्यांना एक थोडी थोडी मिळत होती सरकारकडून त्यांना एक म्हणजे ते झुणका भाकर पण विकायचे पण बाकीचे पदार्थ पण विकायचे. त्याच्यामुळे एक चांगला इन्कम सोर्स क्रिएट झाला आणि अशासारख्या स्कीम्स ओके महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा शिवसेना यांनी आणणं आवश्यक आहे. जर त्यांना जे BMCचं इलेक्शन आहे तर त्याच्यामध्ये जर चांगलं घवघवीत यश मिळवायचं असेल तर. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.